कोल्हापुरात झालेल्या मुसळधार पावसानंतर करवीर निवासींनी श्री अंबाबाई मंदिराच्या परिसरात अनेक ठिकाणी पावसाचे पाणी गळत असल्याचं समोर आलंय। अंबाबाई विकास आराखड्याअंतर्गत मंदिराचे संवर्धन आणि जतनाचे काम सुरू असताना ही परिस्थिती निर्माण झाल्यानं कामाच्या गुणवत्तेबाबत भाविकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। ठेकेदारांनी मंदिराचं काम केलं असून त्यामध्ये बऱ्याच त्रुटी आहेत। याबाबत मंदिर प्रशासनाच्या वतीनं व्यवस्थित खुलासा न झाल्यास पुरातत्व विभाग, जिल्हाधिकारी आणि संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करणार असल्याचा इशारा सकल हिंदू समाजाने दिला आहे। नमस्कार। सकल हिंदू समाजातर्फे काल जे कलेक्टरांना आपण निवेदन दिलं होतं की अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाच्या संदर्भात, तर आपण काल त्यांना एक आवाहन केलं होतं की उद्यापासून तात्काळ त्या ठिकाणचे जे यंत्रसामुग्री आहे त्या यंत्रसामुग्रीनं जे होलं पाडायचं चालू आहे, काही ठिकाणी कटिंग चालू आहे, तर हे तात्काळ बंद झालं पाहिजे, नाहीतर आम्ही उद्या तिथं धडक देऊ। त्या पद्धतीनं आज आपण अंबाबाई मंदिराची इथं स्वतः पाहणी केली आणि काही मशीनं आपल्याला तिथं चालू पण दिसली, तर ते आपल्याला तिथं आपण बंद पाडलेले आहेत। तसंच देवस्थान कमिटीच्या जे पदाधिकारी आहेत तर त्यांच्याबरोबर आपली चर्चा झाली। त्याच पद्धतीने ठेकेदार आहे तो त्या ठेकेदाराच्या संदर्भात पण तो पण आला होता, त्याच्यावर पण चर्चा झाली। तर भयानक त्रुटी ह्या ठेकेदाराच्या जे आम्ही त्याला प्रश्न विचारले तर त्या प्रश्नामध्ये भयानक त्रुटी आपल्याला त्यात दिसून आलेल्या आहेत। त्यांनी पण आपल्याला सांगितलेलं आहे, पोलीस प्रशासन पण तिथं आता हजर होतं, तर पोलीस प्रशासनानं पण सांगितलेलं की ज्या वेळेला आता कलेक्टर साहेब नक्कीच या शुक्रवारी काहीतरी बैठकचं आयोजन चालू आहे, तर या बैठकीमध्ये सगळे खुलासे होणार आहेत। त्या पद्धतीनं आपण आता सगळे अंबाबाई मंदिराची पाहणी केली। या पाहणीमध्ये गळती आपल्याला काही काही ठिकाणी दिसून आली, काही काही ठिकाणी नातरे उडलेले दिसले, काही काही ठिकाणी ज्या मूर्त्या आहेत किंवा त्याचं नक्षीकाम आहे तर ते नक्षीकाम ही नाहीसं झालेलं आपल्याला तिथं ते पाहणी दौऱ्यामध्ये आपल्याला दिसलेलं आहे। ते सगळं रेकॉर्डिंग आम्ही आमच्याकडे पण केलेलं आहे, मीडियानं पण केलेलं आहे। तर त्या पद्धतीनं आता येणारे शुक्रवारी ज्या वेळेला मीटिंग आयोजित करतील तर त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टींचा खुलासा होईल। जर या खुलासामध्ये आमचं समाधान झालं नाही किंवा भाविकांचं समाधान झालं नाही तर नक्कीच जे जे या संदर्भात दोषी आहेत, म्हणजे एव्हन कलेक्टर असतील किंवा पुरातन खातं असेल किंवा मंदिर प्रशासन असेल, तर या सर्वांवर गुन्हा हा दाखल झाला पाहिजे, फौजदारी गुन्हा हा दाखल झाला पाहिजे। यासाठी आम्ही प्रयत्न करू। मंदिराच्या संवर्धनाचं जे काम चालू आहे त्या संदर्भात कालच आपण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे की तात्काळ काम थांबवावं आणि ज्या काही पेपर माध्यमातून ज्या मंदिराची बदनामी होत आहे की आज जर बघितलं तर अयोध्यामध्ये 40% भाविकांची घट झालेली आहे आणि तीच परिस्थिती इथं अंबाबाईच्या मंदिरामध्ये होऊ नये, लोकांचा गैरसमज होऊ नये, भक्तांचा गैरसमज होऊ नये म्हणून आज आम्ही मंदिराची सुद्धा पाहणी केली। तर बघितलं तर पुरातन खात्यामध्ये ज्या पूर्वीच्या काही बारीक सारीक नक्षी आहेत त्या प्लास्टिकनं पूर्णपणे नष्ट झालेल्या आहेत, म्हणजे हे पूर्णपणे काम चुकीचं चाललेलं आहे। आणि आज आपण त्या ठिकाणी राजवाड्याचे PI साहेब यांच्या समवेत त्या ठिकाणी देवस्थान कमिटीला सांगितलं की तात्काळ जे ग्राइंडरचं वगैरे शस्त्राचं काम चालू आहे हे जोपर्यंत कलेक्टर साहेबांच्या बरोबर बैठक होत आहे तोपर्यंत काम चालू करायचं नाही। आणि खरोखर त्या ज्या ठिकाणी जर बघितलं तर 2 दिवसापूर्वी ज्या मूर्त्या त्याने हलवलेल्या आहेत त्या मंदिरातल्या तिथल्या बाजूच्या मूर्त्या हलवून त्या एका पोत्यात बांधून टेमलाबाईला ठेवलेल्या आहेत। तसं जर बघायला पाहिजे तर ही संग्रही म्हणजे याच्यामध्ये एखाद्या चांगल्या ठिकाणी ठेवायला पाहिजे होतं, पण ती पूजेची मूर्ती अत्यंत चुकीच्या पद्धतीने ठेवलेली आहे। याचा आम्ही कालही निषेध केलेला, आजही करतो। आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये जर का हे काम अशाच पद्धतीचं चालू राहिलं तर याच्यामुळे कालही आपण जाहीर केलेलं आहे, अगदी टोकाचं आंदोलन म्हटलं तर यासाठी कोल्हापूर बंद जरी करावं लागलं तरी आमची तयारी आहे। साहेब, दुसऱ्या बाजूला अयोध्या मंदिराची चोरीच्या प्रकरणांवर बदनामी सुरू आहे, या संदर्भात काय आपण काय भूमिका घेणार आहात का, निवेदन देणार आहात का, किंवा आपली भूमिका नेमकी काय आहे? नाही, या संदर्भात मी उल्लेख तेवढ्यासाठीच केला की अयोध्यामध्ये 40% लोकांचा भाविकांचा ओघ कमी आला आणि तीच परिस्थिती अंबाबाईची होऊ नये यासाठी सर्वांनी दक्षता घ्यायची। त्यासाठीच काल आम्ही कलेक्टरना निवेदन दिलं की ह्या चर्चा बंद व्हाव्यात, पेपरच्या बातम्या बंद व्हाव्यात आणि काम जे काही असेल ज्या पूर्वीच्या आज नक्षी नष्ट झालेल्या आहेत त्याला तर काहीच करू शकत नाही आपण, म्हणजे यांनी चुकीचं काम केलेलंच आहे। आज जर तसं जर बघायला गेलं तर आमचा इतिहास नष्ट केला, आमचं पुरातन ज्या मंदिरातल्या ज्या नोंदी होत्या त्या नष्ट केल्या म्हणून खरोखर यांच्यावरती गुन्हे दाखल व्हायला पाहिजे। कोल्हापुरातील मंदिरासोबतच अयोध्येतील मंदिरासंदर्भात ज्या बदनामी सुरू आहे किंवा चोरीचे जे विषय चर्चेत आहेत या संदर्भात काय आपण निवेदन देणार आहात का कलेक्टर? निश्चितपणानं अंबाबाईच्या देवळामध्ये सुद्धा अनेक विषय आहेत। परवाच आपण पेपरला एक बातमी सुद्धा आली होती की गेली 3 वर्ष जो चांदीचा रथ आहे तो चांदीचा रथ न करता लाकडी रथ आता नवीन तयार करू आहे, त्याच्यातच माई अंबाबाई विराजमान होते। मग ही चांदी गेली कुठं? हाही विषय आहे।
म्हणजे जसा अयोध्याचा प्रश्न आहे तसा इथं सुद्धा काही प्रमाणात आहे ना, आपण नाकारता येत नाही. म्हणून आम्ही काय सांगतोय की ही मंदिराची बदनामी होणे आणि कलेक्टर साहेबांनी त्याची जबाबदारी घ्यावी आणि जे काही खुलासे आहेत, ज्या काही भाविकांच्या अडचणी आहेत, ज्या भाविकांचं समाधान होत नाही, अशा पद्धतीनं त्यांनी उत्तरं द्यावीत. आणि मंदिराचं काम आम्हाला निश्चितपणानं विकास पाहिजे आहे, पण भकास करून विकास आम्हाला अजिबात नको आहे.